अत्यंत व्यवस्थित चांगल्या पद्धतीने आपल्या 2.5 वर्षाचा लेखाजोखा दिला। त्याचसोबत 2.5 वर्षामध्ये विरोधी पक्ष असताना देखील त्याचा लेखाजोखा दिला। सत्तेत असताना ज्यावेळेस होते त्यावेळेस त्यांनी जी कामं केली ते सांगितले, सत्तेत नसताना देखील आणि आपली सरकार असताना देखील विरोधी पक्षात असताना त्यांनी काय कामं केले आणि निश्चित जिथं चुकलं तिथं विरोध करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं। आता आम्ही लातूरकरांसाठी काय ही भूमिका अजितरावांनी स्पष्टपणे मांडली आणि राजकीय वातावरण, चिखलफेक ह्या सर्व गोष्टी जे लातूरमध्ये होण्याचा काही जण प्रयत्न करत आहेत हे लातूरकरांना बिलकुल पसंत पडत नाही। ह्या गोष्टीची जाणीव असणारा कार्यकर्ता मी आहे। कालची पत्रकार परिषद मीही पाहिली, सहज मला सांगितलं, जसं आपण सांगितलं काही मुद्दे सांगितले मला ते पाहिल्यानंतर आणि ज्यावेळेस मी त्यांना बघत होतो ते पाहत असताना आणि येत असताना मी त्यांचे एवढे एकदम असं मॉडेलिंग सारखे चेहरे पाहिले की एखाद्या जाहिरातीसाठी जर आपल्याला कोणाला स्पॉन्सर करायचं असेल तर ते आपण निश्चितपणे त्यांचं नाव जरी दिलं तरी हरकत नाही। मला महाजन साहेबांचं उदगीर मधलं भाषण आठवतंय आज। उदगीर मधल्या भाषणामध्ये महाजन साहेबांनी त्यांचं एक भाषण असेल, सोलापूर मधलं भाषण होतं, प्रमोद महाजन साहेबांचं सोलापूरचं भाषण होतं। तर त्यांनी सांगितलं की बाजार असतो जनावरांचा, तुम्हाला देखील उदाहरण मिळते, जनावरांचा बाजार असतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गायी, वेगवेगळ्या जातीच्या गायी त्या ठिकाणी असतात। तो बाजारात जो गायी घ्यायला जो शेतकरी जातो तो एक एक गायींना बघत 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 पुढे जात असतो। त्याला एक गाय दिसते, त्याला विचारतो तिथल्या ह्याला काय ह्या गायीची किंमत काय, तर तो सांगतो की 20,000 रुपये, ती जवळपास 2.5 लिटर दूध देते असं सांगतो। पुढे जातो, मग दुसरी गाय पाहतो चांगली, त्याचा भाव सांगू विचारतो, म्हणतो ही काय 40,000 रुपये पण 5 लिटर दूध देते। थोडं पुढे गेल्यानंतर अजून एक गाय कडे पाहतो, ती गाय काय देते म्हटले, दूध किती लिटर, म्हटले ही गाय जवळपास 7.5-8 लिटर दूध देते आणि ह्याची किंमत किमान 60,000 रुपये त्या ठिकाणी आहे। पण पुढे गेल्यानंतर एक चांगली, सर्वात चांगली देखणी गाय असते, तो विचारतो ह्याची किंमत काय, तर म्हणतो ह्याची किंमत आहे 1 लाख रुपये। त्याला वाटतं की आता ती 60,000ची गाय जर किमान 7-8 लिटर दूध देते, ही 1 लाखाची गाय किती लिटर दूध देत असेल, किमान एक 10-15 लिटर दूध देईल असं अशी अपेक्षा। आणि तो विचारतो किती लिटर दूध देते गाय, तर ते म्हणते ही गाय दूध देत नाही। मग ह्याची एवढी किंमत कस काय, म्हणजे ही गाय दिसायला एकदम देखणी आहे, दिसायला एकदम सुंदर आहे, बघा म्हणले किती सुंदर गाय। तसं हे लातूरचे आमदार आहे, दिसायला एकदम देखणे, सुंदर, अत्यंत चांगले, सोज्वळ, चांगले निश्चित, पण दूध काय देतंय हे जरी विचारा ना लातूरकरांना। आतापर्यंतच्या पूर्ण त्यांच्या कालावधीमध्ये लातूरकरांना किती लिटर दूध दिलंय, काय दिलंय, हा देखील प्रश्न लातूर विचारते ना। काय म्हणते लातूर म्हणजे किती लिटर दूध तुम्ही लातूरकरांना काय दिलंय हा प्रश्न आहे। तुम्ही प्रचार करता संभाजी पाटील असं, मी उमेदवार आहे का, उमेदवार संभाजी पाटील आहेत का, प्रचार एका बाजूला घेऊन जाण्याचा प्रयत्न चालू, उमेदवार मी आहे का, माझी लढाई ज्यावेळेस असेल ना, ज्यावेळेस मी मैदानात असेल ना त्यावेळेस उत्तर देतो सगळ्या गोष्टीचं। पण ही लढाई जी आहे ना ही लातूरकरांची, लातूरच्या प्रश्नांची आहे, लातूरच्या घनकचऱ्याची आहे, लातूरच्या विकासाची आहे। तुम्ही लातूरला काय देणार आहेत ते सांगा ना, आमच्या घरातलं तुम्ही सांगता, अरे ते सोडायला तुमचं सांगा काय, आमचं कशाला बोलतात, तुम्ही तुमचं सांगा, किती उमेदवार मिळाले, कसे मिळाले, काय मिळाले।
आमच्याकडे 650 लोकांनी अर्ज केला. मी प्रक्रिया आपल्याला माझं काही पत्रकारांना सांगितलं, प्रक्रिया सांगितल्यानंतर अडचण म्हणजे तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. 650 अर्जापैकी अजितरावांनी एखादं नाव निश्चित केलं असं नाहीये. सर्वे मी सांगितला, देवेंद्रजींचा, बावनकुळे साहेबांचा, रवी चव्हाण साहेबांचा सर्वेमध्ये एकत्रित 3 सर्वेला एकत्रित करून नाव निश्चित केले. अभिमन्यू होते, रमेश आप्पा होते, अर्चनाताई आमचे होत्या, बसवराज पाटील साहेब होते, अजित होते, देवीदास काळे होते. अशी 7 जणांची कमिटी आहे. नावं पक्षाने टिक करत गेले. एकानेही कोणतं नाव नाही. जिथं जे काही वाटलं, जिथं ज्यांनी मागणी केली, जी मागणी केली त्या मागणीमध्ये पक्षाला जे वाटलं, जिथे एखादं ऑब्जेक्शन कमी जास्ती वाटलं, ते ऑब्जेक्शनवर आम्ही प्रदेशाकडे पाठवला. त्याचा निर्णय प्रदेशाने. तुम्ही निवडणूक आमची प्रक्रिया कशी झाली आहे ह्याच्यावर आहे का लातूरच्या विकासावर आहे? अजितरावांनी जे बोललं ना, ही निवडणूक त्याच्यावर आहे. मी काय बोलतो, अमित देशमुख काय बोलतात, हे काय एंटरटेनमेंट चाललंय का? तुम्ही लातूरसाठी काय देणार आहेत हे सांगा ना. 15 वर्ष झालं, 15 वर्ष झालं, आज देखील ऐकलं ना लातूरच्या जनतेने. साहेबांनी जे सांगितलं ऐकलं, लातूरच्या जनतेने ऐकलं. तुम्हाला त्यांचा वारसा दिला, पण दिल्यानंतर साहेबांना अभिप्रेत असलेलं काम केलं का तुम्ही? कोणतं काम केलंय तुम्ही सांगा. कुठं? म्हणजे खरं तर निवडणुकीच्या प्रचारातून माझं विनंती आहे सर्व पत्रकार बांधवांना, तुमचे आंदोलन झाले, तुमच्यापैकी पत्रकार बांधवांनी आंदोलन केले अनेक प्रश्नासाठी. किमान जेवढी जागृतता तुमच्यातलं एक हे आहे ना, एक संघटना काय पत्रकार माझं लातूर, किमान माझं लातूर एवढे जरी प्रश्न त्यांनी केले असते, एवढं तरी आंदोलन केलं असतं, त्यांचं मी अभिनंदन केलं असतं. जेवढे प्रश्न माझं लातूर यांनी उचलले, त्याच्यासाठी आंदोलन केले, त्यांनी ते प्रयत्न केला. म्हणजे हे बघा, जी गोष्ट आहे, तुम्ही विरोधी पक्षात आहात, विरोधी पक्षाची भूमिका पण तुम्हाला चांगली स्ट्रॉंगली मांडायला पाहिजे. हसी मजाक मध्ये घालतात कोणती गोष्ट, चेष्टा मस्करीमध्ये घालतात, आणि हे सोशल मीडिया हे मॅनेज करणं, हे करणं, त्यांनी विसरायला नको हे लातूर आहे. जिथं जनार्दन वाघमारे सरांना लातूरकरांनी कशा पद्धतीने निवडून दिलं, हे लातूर आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. लोक इथं मतदान करत असताना महाराष्ट्रातले सगळे समीकरण एका बाजूला आहे, पण लातूर शहराचे समीकरण फार वेगळं आहे. लातूरकर बोलणार नाही, लातूरकर विकासाला मतदान करा. आम्ही आज विश्वास आपल्याला एवढंच देतो की केंद्रामध्ये आपलं सरकार आहे, राज्यात आपलं सरकार आहे, आणि त्याच्यानंतर महानगरपालिकेमध्ये एकच सरकार, ट्रिपल इंजिन सरकार जर आलं तर विकासाची गती ही लातूरकरांची वाढणार आहे. आणि ह्या गतीसाठी आपल्या माध्यमातून आम्ही जनतेला आव्हान करतो, आपण जे मतदान करणार आहात ना, कमळाला करा. कमळाचं मतदान म्हणजे विकासाचं मतदान आहे. दिल्लीपासून आज वंदे भारत सारखी ट्रेन आपल्याकडे बनते, स्वप्नात जरी विचार केला का? ज्या लातूरला रेल्वेने पाणी आणलं, त्या रेल्वेचा कारखाना लातूरमध्ये होतोय. तुमच्या एवढ्या वर्षामध्ये तुम्ही काय केलं ते देखील बघा ना. आम्ही काय रेल्वेचा कारखाना कोणा एका व्यक्तीचा आहे का? जनतेचा कारखाना आहे तो. भरती प्रक्रिया चालू झाली, एअरपोर्ट चालू होत आहे आज. आणि आमच्यासाठी आमच्या जो जाहीरनामा, मॅनिफेस्टो आम्हाला माहिती आहे, आपल्याला देखील माहिती आहे की पाण्याचा प्रश्न आहे, स्वच्छ पाण्याचा प्रश्न आहे, ट्रॅफिकचा प्रश्न आहे, शिस्त लावणारं मजबूत लागतंय. त्याच्यामुळं
बाबळगावला ट्रॅफिक नाही म्हणजे काय लातूरला ट्रॅफिक नाही असं समजू नये. माझी विनंती असेल आपल्या सर्वांच्या माध्यमातून ही निवडणूक काँग्रेस पक्ष कुठंतरी वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे. आमचं एकच मत आहे, आमच्या सर्वांचं एका विषयावर आम्ही सर्वजण एकत्रित एक ताकदीने आमची संचलन समिती आहे. काँग्रेसवाल्यांनी काय चीप एजेंडा चालू केलाय, त्यांनीच पोस्ट तयार करतात, त्यांनीच पोस्ट. आता आम्ही FIR दाखल करणार. माझ्या स्वभावात नव्हता हा भाग, चला बोलत असतात सोडून द्या. पण जातीचं विष पेरायचं काम काँग्रेसवाले जे करायला लागले, ज्या पद्धतीचे त्यांनी पोस्ट टाकून, अरे आमच्या घरातलं तुम्ही काय सांगता, तुम्ही कशाला पोस्ट बनवता? लातूरचं एवढं चांगलं वातावरण, ह्याच्यामध्ये विष घालवायचं काम काँग्रेसवाल्यांनी करू नये. काल आम्ही ठरवलं, एवढ्या दिवस मी टाळत होतो, सोडत होतो, पण व्यक्तीवर असेल, व्यक्तीवरच्या टीकेचं मी नंतर बघेल. पण तुम्ही जर सामाजिक वातावरण बिघडवण्याचं काम ज्यांनी ज्या माध्यमातून करत असाल त्याच्या विरोधामध्ये आज आम्ही गुन्हे दाखल करणार आहे. ज्यांनी चुकीची पोस्ट निर्माण केली, स्वतःच्या स्वार्थासाठी शहराचं वातावरण खराब करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, त्याच्या विरोधामध्ये आम्ही पोलीसमध्ये FIR दाखल करणार आणि ज्या चुकीच्या पोस्ट ज्यांनी दाखल केल्या त्याच्यावर गुन्हे दाखल करणार. व्यक्तीचं मी नंतर बघेल निवडणुकीनंतर. व्यक्तीवर जी काही टीका टिप्पणी असेल ना त्याचं निवडणुकीनंतर कर. पण लातूरच्या सामाजिक वातावरणाचं जर कोणी अशा पद्धतीने जर बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल तर ती जबाबदारी आमची. आम्ही जरी ग्रामीणचे असले तरी आम्ही शहराचा आमचा काही संबंध नाही का? काहीतरी प्रचार करतात. आता जसं तुम्ही विचारलं तुमची बांधिलकी नाही का शहराशी, लातूर म्हणजे आमचं हे काय म्हणतात कॅपिटल सिटी आहे. आमची ओळखच बाहेर गेल्यानंतर लातूरच म्हणतो ना. मतदारसंघाचं नाव सांगतो पण जिल्हा तर माझा लातूरच आहे ना. आणि मला असं वाटतं की आम्ही सर्वजण व्यक्ती केंद्रित राजकारण भारतीय जनता पार्टी कधी करत नाही. भारतीय जनता पार्टी राष्ट्रहित हे समोर झोपत. सर्वसामान्य तळागाळातल्या शेवटच्या माणसाचा विकास व्हायला पाहिजे, ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. अजितरावने जे सांगितलं, आम्ही गुरुनाथजी आहेत, प्रवीणजी आहेत, आमचा एजेंडा लातूरचा विकास, कचरा आमच्या एजेंडावर आहे. नाही जर प्रश्न सोडवलं, प्रत्येकाकडे रेकॉर्डिंग आहे, कचरा जर आम्ही नाही सोडवला विधानसभेला तुमच्या समोर येणार. इथंच म्हणून नाही, आमच्या इथं पण तुम्ही सांगू शकता का, तुम्ही तर आमच्या गावचेच आहे. कचरा असेल, ट्रॅफिक असेल, शिस्त लावायला लागते. बोलू ना, सरकार आपलंय, शिस्त लावू, त्याला नियोजन करू. शिस्त लावायला माणूस इथं राहावा लागतो. बाहेर त्यांचं बोलण्यापेक्षा माणूस इथं राहावा लागतो, हे देखील आम्हाला सांगायचं. आणि भारतीय जनता पार्टीचा एकच एजेंडा विकास. आम्ही व्यक्तीवर बोलणार नाही. आज जेवढं बोललो ते बोललो, परत ज्यावेळेस बोलायचं त्यावेळेस बोलू. धन्यवाद. तर आपण हे काँग्रेसमधल्या नगरसेवकांना आपल्या पक्षाच्या जे केलेलं आहे शिस्तीचा भाग आहे की सर्वेक्षणाचा भाग आहे? एका घरामध्ये एकसारखे माणसं नसतात. आपल्या घरामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे माणसं असतात. तिथं जे आम्हाला चांगले वाटले, जो 20-20 वर्ष 25 वर्ष निवडून येतो, तुम्ही 70 लोकांपैकी 2-4 उदाहरणं तुम्ही डोळ्यासमोर ठेवता. पण 70 लोकांपैकी 58 हे भाजपचे जुने बूथवरचे कार्यकर्ते आहेत. आज अशी परिस्थिती आहे, भारतीय जनता पार्टीनं कोणाला जे निवड केलं तर निवडून येऊ शकतो. सर्व भागामध्ये तर अशी परिस्थिती आहे, तिथे रविशंकर यादव निष्ठा आमदार असतात, दुष्पाटाच्या ठिकाणी कुणाला निवड केलं असतात तर तुमचा उमेदवार निवडून आला असता. त्यांना डावलून तुम्ही काँग्रेसचे जे लोक आहेत, काँग्रेस परंपरागत, त्यांना तुम्ही तिकीट दिलेली आहे.
एखादा व्यक्ती त्याच्यासोबत आम्हाला ज्यावेळेस जोड घालत असताना दुसऱ्या 2 ठिकाणी अडचण येऊ नये, तिथं बाजूलाच त्यांच्यासोबत स्वाती घोरपडे आहेच ना. दोन्ही मराठ्यांचेच आहे. हे बघा, परत आपण माझं काय म्हणणं आहे, आपण हे चुकीचं विष तुम्ही का सामाजिक ह्याच्यावर चाललात? चुकीचं विष का पेरतात आपण? तुम्ही समाज म्हणून तुम्ही तिकीट देणार आहात का तुम्ही त्याचं काम कर्तृत्व बघून देणार आहेत? लातूरकरांना हे अभिप्रेत नाहीये. लातूरकरांनी डॉक्टर जनार्दन वाघमारे हे कोणत्या जातीपातीचे बघून त्यांना मतदान नाही केलं. लातूरकर जे मतदान करणार आहेत सुसंस्कृत, सुशिक्षित आणि चांगला जो लातूरला काही निर्णय देऊ शकतो अशा माणसाला मतदान करणार आहे. आमच्या पक्षामध्ये, भारतीय जनता पार्टीमध्ये समाज, जात पात बघून तिकीट दिलं जात नाही. त्या भागामध्ये जो लोकांना अधिक न्याय देऊ शकतो त्या माणसाला आम्ही तिकीट देतो. मी 50 पेक्षा अधिक उमेदवार निवडून येतील मला, मी आपल्याला सांगतो. हे बघा, राष्ट्रवादी म्हणजे काँग्रेसची बी टीम आहे. मी पहिल्या दिवसापासून म्हणतो राष्ट्रवादी म्हणजे काँग्रेसची बी टीम आहे. म्हणजे त्यांनी काय ह्या पद्धतीने निवडणुकीमध्ये आले? नेत्यांची इच्छा वेगळी होती, खाली नंतर आलेल्या लोकांची इच्छा वेगळी होती. बी टीम आहे काँग्रेस. तेव्हा आम्ही बघतच नाही आम्ही कोण काय करते, राष्ट्रवादी काय करते, काँग्रेस काय करते, आम्ही याच्याकडे बघत नाही. आमचं धोरण आहे की डेव्हलपमेंट आपण लातूरकरांना काय देणार आहे ह्या गोष्टीकडे आपण बघतो. अजून भरती प्रक्रिया चालू आहे. आमचे अजितरावांनी त्याची पूर्ण माहिती दिलेली आहे. उद्या माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी येणार आहेत. त्यांनी देखील ह्या बाबतीमध्ये आम्हाला ज्यावेळेस मुद्दे विचारतात त्यांनी ह्याच्यावर निश्चितपणे बारकाईने पूर्ण माहिती आपल्या सर्वांच्या समोर देते. हे बघा, मी काय म्हंटल, मी माझ्या बोलण्यातले पहिले शब्द लक्षात घ्या की नेतृत्वांची इच्छा होती पण काँग्रेसमधून आलेल्या लोकांची इच्छा नव्हती. या निवडणुका बघितल्यानंतर असं वाटतं की ही निवडणूक नागरिक प्रश्नाविषयी नाही तर निलंगेकर विरुद्ध देशमुख आहे असंच जाणते आरोप. नाही, माझी आपल्याला विनंती आहे, माझं नाही की सर्वांना विनंती आहे, निलंगेकर देशमुख हे बाबळगाव पासून निलंग्यापर्यंत. आज आपण लातूरमध्ये ना बाबळगावकर ना निलंगेकर, ही निवडणूक आहे लातूरकरांची. त्याच्यामुळं लातूरच्या विषयाच्या अनुषंगानेच आम्ही एकच एजेंडा ठेवलाय, पाणी, कचरा, रेल्वे, आमचं जे काय आमचं धोरण जे आहे, पक्षाचं धोरण आहे, आम्ही याच्या बाहेर निवडणूक घेऊन जाणार नाही. व्यक्तीवर तर निवडणूक चुकूनही भाजप कधी नेत नाही. आमचा एजेंडा विकासाचा आहे. या चित्रामध्ये डायव्हर्स घेतलेले, सोडून गेलेले बंडखोर तिकीट माग तुमच्या बॅनरवर अजून आम्ही बघितलं नाही, एकदा बघून कुठं हे बघा, कोणी कुठं नाराज नाही, सगळ्यांशी संपर्कात. मला असं वाटतं की बऱ्यापैकी सगळ्यांचं जुना आणि नवीन वादामुळे तुम्हाला सर्वसाधारण सभा अभावी तुम्हाला कॅन्सल करावी लागली, स्थायी समिती कॅन्सल म्हणजे सभा कॅन्सल करावी लागली आणि 2.5 वर्षानंतर सत्ता गमवावी लागली. मतदार समन्वय नसल्यामुळे हा समन्वय पुढे नाही का? निश्चितपणे हे बघा, पूर्णपणे एखादी गोष्ट चुकते त्याच्यामध्ये आम्ही दुरुस्त करतो आणि काही जे काही आमच्याकडनं उणिवा झाल्या असतील त्यावेळेस समन्वयामध्ये त्या भविष्यात दुरुस्तच आहेत. आमच्याकडं ज्यांनी भाजपपासून लांब गेलेत आम्ही त्यांना कधीच ह्याच्यात नाही घेतलं. 2.5 वर्ष तुम्ही ज्यावेळेस सत्ता परिवर्तन झाली ही बेमानी एका व्यक्तीसोबत नव्हती हो, त्या संघटनेसोबत, पक्षाच्या विचारासोबत होती. आम्ही त्यांना सोबत घेऊन आम्ही उमेदवारी देऊ शकलो असतो, पण ज्यावेळेस अशी उमेदवारी झाली असती तर जनता माफ केली नसती आम्हाला. हो.